देशात आजपासून नवा आयकर कायदा 2025 लागू झाला असून जुना 1961च्या कायद्याच्या जागी हा कायदा लागू करण्यात आला आहे. या नव्या कायद्यामुळे कर प्रणालीमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार कर वर्षाची संकल्पना 1 एप्रिल ते 31 मार्च अशीच ठेवण्यात आली आहे. सर्वात मोठा दिलासा म्हणजे आता वार्षिक 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही. नोकर वर्गांसाठी अतिरिक्त 75,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. तसेच आयकराचे दर पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत. यामध्ये कागदपत्रांमध्येही मोठा बदल करण्यात आला असून फॉर्म 16 रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी फॉर्म 131 आणि 16A ऐवजी फॉर्म 121 लागू करण्यात आला आहे. घरभाडे सवलत घेण्यासाठी आता घर मालकाचा पॅन क्रमांक आणि भाडे भरल्याचा पुरावा सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नोकरदारांना मिळणाऱ्या जेवण कुपनवरील करमुक्त मर्यादा 50 रुपयांवरून थेट 200 रुपये करण्यात आली आहे. तसेच मुलांच्या शिक्षण भत्त्यातही मोठी वाढ करत प्रति मूल 100 रुपयावरून 3000 रुपये करण्यात आले आहेत. व्यावसायिक आणि इतर करदात्यांसाठी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर चुकीचे रिटर्न दुरुस्त करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात जाणार आहे. परदेश प्रवासावर लागू असलेले TCS दर 20% कमी करून 2% करण्यात आले आहे. यासोबतच नवीन वेतन संहिता लागू करण्यात आली असून कोणत्याही कंपनीत मूळ पगार हा एकूण पगाराच्या किमान 50% बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे PFसाठी जास्त रक्कम कापली जाणार आहे. डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी आता OTP व्यतिरिक्त बायोमेट्रिक किंवा डिव्हाइस बाइंडिंगद्वारे 2 स्तरांवर ओळख पडताळणी आवश्यक करण्यात आली आहे. पॅन कार्ड काढण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी आता आधार कार्डसोबत जन्मदाखला, मतदार ओळखपत्र, 10वीचे गुणपत्रक, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक अतिरिक्त दस्तऐवज देणे बंधनकारक असेल. याशिवाय प्रवास आणि वाहतूक क्षेत्रातही बदल करण्यात आले असून रेल्वे तिकीट वेळेत रद्द करणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच फास्टॅगचा वार्षिक पास 3000 रुपयांवरून वाढवून 3075 रुपये करण्यात आला आहे.